मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय बुधवारी अवकाश म्हणजे सुट्टीचा दिवस। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। मी स्वतः मार्गदर्शन करीत असतो, माझ्यामार्फत कुणीही मार्गदर्शन करीत नाही। वर्तमान स्थितीमध्ये दैनिक देशदूत जळगाव रोजचं भविष्य, तरुण भारत जळगाव रोजचं भविष्य आणि साईमत जळगाव रोजचं भविष्य, तंत्रमंत्र पुणे, ग्रहांकित पुणे, दिशावर व्यापार पुणे आणि देशदूत जळगाव, नंदुरबार, धुळे या ठिकाणून प्रसिद्ध होणाऱ्या या दिवाळी अंकात माझं लेखन आहे। वार्षिक भविष्य पण आहे, तेजीमंदी पण त्यात दिलेली आहे। त्याविषयी संपर्क त्यांच्याशी आपण साधावा, अंक घ्यावे। आजची तारीख 29 ऑक्टोबर 2025 आणि बुधवार आहे। बुधवार असत असताना, अवकाश असत असताना मात्र व्हिडिओ करणारा अवकाश नसतो, सुट्टी मी देत नाही। ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला आपण मार्गदर्शन करीतच असतो, आपण घेतच असतात। आपणाला माझं मार्गदर्शन आवडत असेल तर आपण इतरांना शेअर करा। आपल्या ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जुळण्याचा प्रयत्न, एकसंघ होण्याचा प्रयत्न करा। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर येथे आहे, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। ब्राणपूर मध्य प्रदेशपासून 20 किलोमीटर अंतरावर, जळगावपासून 65 किलोमीटर अंतरावर आणि 65-70 असेल, 75 असेल आणि भुसावळपासून 35 किलोमीटर अंतरावर, रावेर रेल्वे स्टेशनपासून 2-2.5 किलोमीटर अंतरावर, बस स्टँडपासून 10 मिनिटाच्या अंतरावर, आंबेडकर चौक प्रथम लागतो त्यापासून 2 ते 3 मिनिटं अंतरावर। रावेरमध्ये आपल्याला यायचं असेल, माझी भेट घ्यायची असेल तर अगोदर मोबाईल करून यावा आणि त्यानंतर रावेरमध्ये आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स, विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या शोरूमच्या आतमध्ये जावं, बाहेर चौकशी करू नका आणि ते तुम्हाला माझ्याकडे घेऊन येतील। लक्ष्मीनारायण मंदिरची मागची बाजू जवळच आहे, तिथे या दोघी ज्वेलर्सच्या शॉपच्या जवळ तिथे फुलंवाले बसतात, त्याची मागची बाजू माझी आहे। बोरकर गुरुजी, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय। व्हॉट्सअपद्वारे पण मार्गदर्शन सुरू झालेलं आहे। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850015558, 9850015558। यंत्रसिद्धी विनामूल्य, कुठलीही दक्षिणा नाही, कुठलीही किंमत नाही। अभिमंत्रित करून स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आम्ही देत आहोत। हे तिघही यंत्र कुठल्याही दिशेला केव्हाही आपण लावू शकतात, कारण हे अभिमंत्रित आहे। काच फ्रेम करून ही लावायची आहे। आपण आपल्या हॉलमध्ये लावा, आपल्या दुकान व्यवसायाच्या ठिकाणी लावा, पूजन करा, अर्चन करा आणि 3 यंत्र आपल्या मनाप्रमाणे आपण यांचं मंत्र जप करा, अगरबत्ती, दिवा लावा, फुलाची हार घाला। असो, जेवढं करता येईल तेवढं करायचं, पण श्रद्धा असेल तरच मागवायचं। 6x11 इंचाचं पाकिट, त्याच्यावर 25 रुपयाची पोस्टाची तिकीट, त्याच्यावर आपला पत्ता लिहा। त्या पाकिटावर माझा पत्ता लिहू नका, दुसऱ्या पाकिटावर माझा पत्ता लिहा। जो सांगितलेला आहे तो विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। 425508, पिनकोड नंबर 9850015558 हा मोबाईल नंबर आणि हे स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवा। आपल्या पाकिटात यंत्रसिद्धी लगेच पाठवली जाईल। आजच्या कार्याचा विषय हा 7.5चा घ्यावा लागत आहे। 7.5 वर्तमान आपण बघितलं तर मेष राशी, मीन राशी आणि कुंभ राशीला 7.5 आहे। या 7.5चे काय परिणाम होणार आहे आणि काय परिणाम होत आहे
हे आपण बघणार आहोत. राजू भैया बनारसवाले म्हणून साताऱ्यातून यांचं बोलणं झालं. श्रीपती गोविंद गुंजाळ पुणे आणि रोहित जगन्नाथ जळगाव यांचे वरून आपण मार्गदर्शन करतो. यांनी मागणी केली आहे. त्यांना 7.5चे काही समस्याग्रस्त यांच्या जीवनामध्ये आलेले आहेत जन्मराशीप्रमाणे, आणि त्या हे तिघही जण चिंताग्रस्त आहे. आणि या तिघांच्या याच्यामध्ये मेष राशी, मीन राशी आणि कुंभ राशी या तिघांची आहे जन्माच्या नावाने, जन्मकुंडलीप्रमाणे. आणि म्हणूनच ही सर्वांना यांच्यासाठी आहे असं काही नाही. ज्यांची राशी मेष असेल, मीन असेल आणि कुंभ राशी असेल, ते स्त्री पुरुष असतील, विवाहित असतील, अविवाहित असेल, तरुण असाल, कुठलेही कार्य करत असाल तर त्यांच्याविषयी आहे. पुष्कळांचं असं भाष्य असते की 10-12 वर्षाची मुलं आहेत त्यांना 7.5 नसते, पण ही चुकीची गोष्ट आहे. जन्मतःच आपण जन्मकुंडली काढली तर त्याच्यात शनीचं स्थान येते, जन्माची 7.5 पण असू शकते. आपण गर्भातसुद्धा असलं तर 7.5चे परिणाम हे होतच असतात. ग्रहाचे परिणाम कोणालाही सोडत नाही. आपण कुठल्याही जाती धर्माचे असला, कुठेही राहत असला, कुठल्याही परिस्थितीत असला तरी आपल्याला दिवस रात्र शनीचे परिणाम, ग्रहाचे परिणाम आपल्यावर होतच असतात. आपण आता 27 पावतात 2027 पावतात ग्रहाची स्थिती शनीची कशी राहणार आहे ते गणित मी आज काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज जवळजवळ याला मला रात्री 1:45 वाजेपर्यंत मी एक कार्य केलेलं आहे. असो, आपल्यासाठी कार्य करणं मला आनंदित आहे. आजचं मार्गदर्शन सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. शनी 7.5ची भविष्यवाणी आपण करत आहोत. वर्तमान मेष राशी, मीन राशी आणि कुंभ राशीला 7.5 आहे. असं असताना याच ठिकाणी आपण जर बघायला गेले तर ही 7.5 तर राहणार आहे. आज 29/10/2025 रोजी शनी मीन राशीत आहे. शनी हा ग्रह 29 मार्च 2025 पासून मीन राशीत आलेला आहे. 3 जून 2027 पावेतो हा शनी मीन राशीत राहणार आहे. 3 जून 2027 म्हणजे आपण पुढचं वर्ष आता येत आहे ते आताचा काळ आणि 3 जून 2027चा काळ या पावेतो हे राशी भविष्य असणार आहे. शनी मीन राशीत राहणार आहे. म्हणूनच मेष, मीन, कुंभ राशीला 7.5 आहे. 3 जून 2027ला कुंभ राशीची 7.5 संपणार आहे. मेष राशीत शनी 3 जून 2027 नंतर मेष राशीत आल्यावर मीन राशी, मेष राशी आणि वृषभ राशीला 7.5 असेल. यावेळेला वृषभ राशीला 7.5 लागणार आहे. वृषभ राशीला 7.5 3 जून 2027च्या पक्षात सुरू होणार आहे. आज सिंह राशी आणि धनु राशीला ढय्या 7.5 आहे. ढय्या 7.5 कमी त्रासाची असते असं जर म्हणत असाल तर ते चुकीचं आहे. कारण माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचं निधन ढय्या 7.5 झालेलं आहे. त्यावेळेला 7.5 ढय्या असत असताना मात्र मेडिकलच्या माध्यमातून तिचं निधन झालेलं आहे. म्हणून मेडिकलमध्ये ट्रीटमेंट घेताना 7.5 असताना अत्यंत सावधानपूर्वक त्या व्यक्तीने वागायला हवं. 2-3 डॉक्टरांकडे तपासणी केल्याशिवाय आपण ट्रीटमेंट किंवा ऑपरेशनचा सल्ला घेऊ नका. मोठ्या प्रमाणावर शक्यतोवर सरकारी दवाखान्यातून ट्रीटमेंट घेण्याचा प्रयत्न करा. जे काही लहान डॉक्टर मंडळी असतात BAMS सारखी त्यांच्याकडून प्राथमिक तपासणी करून घ्या. असं असताना सिंह धनु राशीला ढय्या 7.5 आहे. ही 7.5 3 जून 2027 पावेतो राहणार आहे, लक्षात घ्या. कुंभ मीन राशीची 7.5 संपली असताना पुनश्च आता कुंभ मीन राशी 7.5 संपली समजा, तर कुंभ राशीची 7.5 संपली असताना पुनश्च 20 ऑक्टोबर 2027 ते 23 फेब्रुवारी 2028 पावेतो पुनश्च 4.5 महिन्याचा 7.5 येणार आहे. या वेळेला मेष, मीन आणि कुंभ राशीला 7.5 असणार आहे. म्हणजे कुंभ राशीची 7.5 संपत
असं तुम्हाला वाटत असलं तरी पण 20 ऑक्टोबर 2027 ते 23 फेब्रुवारी 2028चा हा काळ कुंभ राशीला पुन्हा 7.5 येणार आहे, हे लक्षात घ्या. 7.5विषयी सावधानता बाळगावी लागते. 3 जून 2027 पावतो आपण 7.5चे परिणाम बघणार आहोत. मेष राशीला लोखंडाच्या पायाने ही 7.5 आहे. डोक्यावर ही 7.5 आहे. डोके भ्रमित होण्याचे योग, बुद्धी भेद होण्याचे योग, उग्रता होण्याचे योग, संताप वाढण्याचे योग आणि या संतापापुढे नुकसान होण्याचे योग आहे. नातेवाईकामध्ये दुरावा निर्माण होईल, मित्रत्वामध्ये दुरावा निर्माण होईल. आपल्याविषयी आपण काही सत्यतेने सांगण्याचा प्रयत्न करत असाल की तुमची जर मनापासून तळमळ असेल आणि ती दाखवण्याचा प्रयत्न आपण करीत असाल आणि तो संतापाच्या माध्यमातून असाल तर त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये चांगल्या भावना असल्या तरी समोरच्याच्या मनामध्ये मात्र चांगल्या भावना निर्माण होणार नाही आणि याच्यातून मग मानसिक त्राण आपल्याला पुरेल, त्यांना तर होणारच आहे. आणि याच्यात मित्रत्वामध्ये, नातेसंबंधामध्ये, इतरांमध्ये मात्र कटुता येईल आणि दुरावा निर्माण होण्याचा आहे. अशा व्यक्तींनी जे आहे त्यावेळेला अविवाहित असेल, आपण मुलं मुली असाल तर आपण याविषयी सौजन्याने वागण्याचा प्रयत्न अवश्य करावा. अन्यथा आलेली स्थळंसुद्धा दुरावतील आणि 7.5मध्ये आपण समझोता करून विवाह करण्याचा प्रयत्न करा. गर्भवती स्त्रियांनी मेष राशी, मीन राशी आणि कुंभ राशी या तिन्ही राशीच्या ज्या गर्भवती महिला असतील त्यांनी आपल्या प्रकृतीची अत्यंत काळजी घ्यावी. आपल्याला सिझेरियनचा सल्ला डॉक्टरना दिलेला असला आणि ते आपलेही डॉक्टर असले तरी या डिलिव्हरीच्या बाबतीत मात्र सरकारी दवाखान्याचा आधार जास्त घ्या किंवा लहान जे डॉक्टर आहेत किंवा इतरत्र डॉक्टरांकडून पुनश्च आपण तपासणी करून निर्णय घ्यावा. बहुतेकांशी काय असते, खाजगी जे मोठे दवाखाने असतात त्याच्यामध्ये सिझेरियन जास्त अधिक प्रमाणात केले जाते आणि सरकारी दवाखान्यात नॉर्मल पद्धतीची डिलिव्हरी होत असते. हा मला चांगला दांडगा स्वतःच्या बाबतीत, स्वतःच्या कुटुंबाबाबतीत आहे. तरी मेष राशी, मीन राशी आणि कुंभ राशी महिलांनी आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावं आणि सिझेरियनच्या सल्ल्याबाबत सावधानता बाळगावी. मेष राशी लोखंडाचा पाया, डोक्यावर 7.5. विद्यार्थी वर्गाने अगदी आपलं बुद्धिरतपणाने वागावे आणि शालेय शिक्षण कार्य व्यतिरिक्त इतरत्र कार्य करू नये आणि शालेय शिक्षणाकडे लक्ष द्यावं. अन्यथा मात्र अनुत्तीर्ण नापास होण्याचे योग निर्माण होतील. आणि जर बुद्धीचं कार्य, बुद्धीच्या क्षेत्रातलं कार्य, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण कार्यरत राहिला तर आपल्याला यशाची चिंता, आपल्याला पास नापासाची चिंता राहणार नाही, आपण यश मिळवणार आहात. असा हा चिंतादायक काळ असताना अधिकतर सरकारी नियम, कायद्याचे प्रश्न निर्माण होणार आहे. कोर्ट कचेरी आपली काही असेल याबाबत घरगुती असो, सांसारिक असो, व्यावहारिक असो, सामाजिक असो, इतरत्र असो तर आपण कोर्ट कचेरीच्या कामाकडे अत्यंत स्वतः लक्ष द्या. काही वेळेला काय असते तर कोर्ट कचेरीच्या कामामध्ये सुद्धा फसगत होण्याचे प्रसंग येतात किंवा आपल्याला बघायला मिळते, तर स्वतः जातीने लक्ष देण्याचे आपण प्रयत्न करावा. प्रवासात अडचणी येतील. आपल्याला दूरवर प्रवास शक्यतोवर टाळा आणि दूरवर प्रवास करायचीच गरज असली किंवा मेडिकलच्या बाबतीत, औषधाच्या बाबतीत, लग्न संबंधाच्या बाबतीत तर अगोदर वाहन सर्व्हिसिंग करूनच आणि वेग मर्यादा पाळा आणि मगच आपण प्रवास आरंभ करा. वाहन दुरुस्तीचे योग पण आहे. मूल्यवान वस्तूंची चोरी होण्याचे योग आहे, म्हणून मूल्यवान वस्तू जपून ठेवा. घरामध्ये कोणाला झोपवून कोणाचा निवास करून मगच गावाला जा. घराला कुलूप लावून तुम्ही क्षणभरही बाहेर जाऊ नका. चोरी होण्याचे भय आहे. प्रवासात मूल्यवान दागिने, मूल्यवान वस्तू नेऊ नका. नोकरीत चिंता राहील. वरिष्ठांशी आपण संयमाने बाळगा आणि 4 चौघात बोलतानाही कंपनीविषयी म्हणा की सरकारी नोकरीविषयी कुठेही वाच्यता करू नका. व्यापार गणांना हा नफा नुकसानाच्या प्रमाणात नफ्याचे प्रमाण कमी होणार आहे एवढं निश्चित आहे आणि व्यापार स्टॉक करताना सावधानता बाळगावी. कौटुंबिक अनारोग्य
मुले पत्नी स्वतःच्या बाबतीत दवाखान्याच्या पायऱ्या चढाव्या लागणार आहेत. शारीरिक अस्वस्थता लाभणार आहे. आपल्याला एक प्रभावी मंत्र मी सांगणार आहे. हा प्रभावी मंत्र आपल्याला मंगळवारी आपण म्हणायचा आहे. सकाळी 10च्या आत आणि फक्त मंगळवारी म्हणायचा आहे. आणि हा मंत्र 111 वेळा म्हणायचा आहे. लक्षात घ्या मंत्र. ओम स्वामी नाथाय मंगले शुभ पंथाय नमो नमाय. लिहून घ्या मंत्र. ओम स्वामी नाथाय मंगले शुभ पंथाय नमो नमाय. हा मंत्र आपण बघितला तर 7:30चे परिणाम कमी होतील. मीन राशी आपण बघणार आहोत. मीन राशी ही सुवर्ण पावलाची 7:30 येणार आहे. ही हृदयावर असणार आहे. हृदयावर असल्या कारणाने आरोग्याकडे आपल्याला फार लक्ष द्यावं लागणार आहे. शारीरिक श्रम फार कमी प्रमाणात करा. शरीराला आराम देण्याची जरूर या काळामध्ये आहे. नोकरीत काही बदल सदल होण्याचे योग आहे. या काळामध्ये आपल्याला दुसरीकडे नोकरी करण्याची इच्छा असेल तर कदापि तसा विचार करू नका. ज्या ठिकाणी नोकरी आहे त्याच ठिकाणी करा. वरिष्ठांशी आदराने वागा. वेळेवर नियमित कामावर जाण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी शासकीय किंवा इतर खाजगी क्षेत्रात आपण नोकर आहात तर संयमाने आपल्या कामाशी काम ठेवून आपल्याला वागायचं आहे. व्यापार क्षेत्रात आपण असाल तर तेजी मंदीच्या व्यवहारात फारशा आपण अडकू नका. कारण तेजी मंदीच्या व्यापारामध्ये याच्यामध्ये जर आपण उलटपालट होण्याची संभावना अधिक आहे. कारण आपल्याला 7:30 आहे. जसे 7:30 असताना तसे बुद्धी आपल्याला होत असते. म्हणून यात सावधानता बाळगावा. तोटा झाला, नुकसान झाला, नुकसान पचवण्याची ताकद आहे इतपतच व्यवहार करा आणि संयमाने व्यवहार करा. उधारीचा व्यवहार कदापि या काळात करू नका. शक्यतो नातेवाईकांनी पैसे तुम्हाला मागितले तर ते पण देण्याचा प्रयत्न आपण करू नका. नकाराची भूमिका ठेवा. कारण आर्थिक याच्यावर सुवर्ण पावलावर ही 7:30 असल्या कारणाने मूल्यवान दागिन्याची काळजीसुद्धा आपल्याला घ्यावी लागणार आहे. शारीरिक अस्वस्थता फार राहणार आहे. हृदयाची धडधड करणं, जुने काही आपल्याला पूर्वापारपासून काही ऑपरेशन झालेले असेल किंवा जुने काही दुखणे असतील ती वर येण्याची संभावना देखील या काळात आहे. शारीरिक अस्वस्थता, दवाखान्यात भरती होण्याचे योग पण या कुंडलीत आहे. दवाखान्याच्या पायऱ्या चढण्याचे आहे. ऑपरेशनचा सल्ला दिलेला असला तर आपण 2-3 ठिकाणी दवाखान्याचे निरीक्षण करून आणि परीक्षण करूनच आपल्याला सल्ला घ्या. कारण यामध्ये फसगत होण्याची संभावना देखील आहे. नातेवाईक दुरावणार आहे. त्यांना धरून ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण नातेवाईक जर एखादे दुरावले, आपण अविवाहित असाल, विवाहाचे योग असेल तर हे विवाहाला मारक ठरणार आहे, तारक नाही. म्हणून आपलं कामाशी मतलब ठेवून आपण सौजन्याने आणि हो करून आपल्याला कार्य निभवण्याचं आहे. तर अविवाहितांनी आपल्याला संयमाने या स्थळं जरी आली तरी समजोता काही बाबतीत करता आला तर करून शुभमंगल सावधान करून घ्यावं. काही काळ व्यापारात उन्नतीचे योग पण आहे. त्याप्रमाणे त्या काळात आपल्यालाही शेतीच्या व्यवहार आपल्याला असेल तर शेतीमध्ये मोठे उत्पादन होईल. शेतमालाला पण भाव उत्तम तऱ्हेने आपल्याला मिळणार आहे. पती पत्नीच्यामध्ये आरोग्याची चिंता राहील. मुलाबाळात कौटुंबिक अनारोग्याचे प्रसंग पण या ठिकाणी येणार आहे. नैसर्गिक आपत्तीला आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे. आपल्याला यातून समस्याबाबत आणि सुख निर्माण होण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 10च्या आत आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तो आपण 12 वेळा म्हणा किंवा 120 वेळा म्हणा. ओम बलवान बलकारी गुरु ब्रह्मस्पती नमो नमाय. मंत्राच्या 12 म्हटला तरी चालेल किंवा 120 म्हटलं तरी चालेल, 122 म्हटलं तरी चालेल. ओम बलवान बलकारी गुरु बृहस्पती नमो नमाय. आता आपण कुंभराशीचा बघणार आहोत. कुंभराशीला 7:30 ही चांदी पायाची आहे आणि ही पायावरच राहणार आहे. म्हणजे पायाला भिंगरी लागणार आहे. धावपळ जास्त होणार आहे आणि या धावपळीमध्ये काही अपघात भयाची संभावना, पायाला जखम होण्याची संभावना, पडण्याची संभावना, आघात होण्याची योग पण आहे. आणि यात असं असताना
विषारी पाण्याचा दंश होण्याचे योग किंवा विषारी पाण्याचा बटका ठेवण्याचे योग म्हणून आपल्याला पाहायला होणार आहे. त्यापासून आपल्याला सावधानता बाळगावी लागणार आहे. या ठिकाणी चुकीची पावलं पडण्याची शक्यता आहे. तर आर्थिक शारीरिक मार पडेल. चुकीची पावलाची दुरुस्ती केली तर सामान्य कष्ट होतील आणि योग्य पावले आपण ठेवली तर भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही. ती भरभराट एवढ्या मोठ्या प्रमाणावर होईल की आपल्याला दोघंही हातांनी उचलता फार वेळ लागणार आहे. एवढी भरभराटी होण्याचे योग पण आपल्या यात आहे. नैसर्गिक आपत्ती थोड्याफार प्रमाणात नुकसान आहे, परंतु जास्त प्रमाणात नुकसानाची शक्यता नाही. कायद्याचे गंडांतर येणार आहे. कायद्याचे गंडांतराचे भ्रमण आपल्या डोक्यावर राहणार आहे. या बाबतीत सावधानता बाळगावी. कौटुंबिक सर्व सदस्यांची, आपल्या कुटुंबात जे काही सदस्य आहेत त्या सर्व सदस्याची शारीरिक अस्वस्थता, दवाखान्याच्या पायऱ्या चढण्याचे योग पण या अवस्थेत आहे. शेतीत काही भागापुरते नफा तर काही भागापुरते हानी होणार आहे. 2027ची दिवाळी ही चिंता घेऊन येणार आहे. असे असताना डाव्या हाताला आपण काळा दोरा बांधावा. काळा दोरा बांधत असताना या ठिकाणी जे काही स्त्रीवर्ग असेल तो त्यांनी सोन्याचे दागिने घालू नये. पुरुषांनी सोन्याचे दागिने घालू नये. महिलांनी फक्त मंगळसूत्र आणि कर्णभूषणेच वापरावी. इतरत्र दागिने वापरण्याचा प्रयत्न करू नये. सूर्यास्तानंतर आपल्याला प्रत्येक शनिवारी सूर्यास्तानंतर आपल्याला 111 वेळा मंत्रजाप करायचा आहे. मंत्रजाप केव्हाही करा, परंतु तो सूर्यास्तानंतर. ओम स्वामीनाथाय सहाय्यभूताय प्रसन्ने कष्टनिवारणाय शन्ये नमो नमाय. मंत्रजाप लिहून घ्या. ओम स्वामीनाथाय सहाय्यभूताय प्रसन्ने कष्टनिवारणाय शन्ये नमो नमाय. मंत्रजाप हा जो आहे हा मंत्रजाप आपण लिहून ठेवावा. आपल्याला 2027 पावत आपल्याला हा कार्यरत करणार आहे. काही वेळेला 7.5 पुन्हा येणार आहे कुंभराशीला. म्हणून कुंभराशी, मीन राशी आणि मेष राशीचं भविष्य आपण सांगितलं आहोत. बाकीचं भविष्य आपण इतर राशींचं पुढच्या भागात घेऊया. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आणि कार्यक्रम संपवण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपलं हे जे व्हिडिओ प्रसारण आहे हे इतरांना अधिकाधिक शेअर करण्याचा प्रयत्न आपण करा. आपल्यामध्ये सहाय्यभूत आहात. आपण इतरांना कळत न कळत सहाय्य केलं तर आपल्याला पुण्याचा लाभ निश्चित मिळतो आणि आपण संकटमुक्त होत असतो. यासाठी आपण इतरांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. माझे चॅनल आपल्याला आवडत असेल, माझे विचार आवडत असेल तर लेखी आपण आपलं कळू शकतात पोस्टाच्या मार्गाने. असो आजचा कार्यक्रमाचा समापन याच ठिकाणी करूया.